हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण दिवाळी स्पेशल बेसन लाडू पाहणार आहोत, तेही चितळे बंधूसारखे. कारण त्यांची चव आपल्याला खूप आवडते आणि तसे लाडू आपल्या घरी होत नाहीत का? कारण काय घालतात असं कळतच नाही, की एवढी छान टेस्ट लागते आणि आपण जेव्हा घरी करतो तशी टेस्ट येत नाही. तर चला आज आपण चितळे बंधूसारखे सेम बेसन लाडू पाहूया आणि हा बेसन लाडू खाताना तुम्हाला कंदी पेढ्याची आठवण नक्कीच येईल. कारण इतके छान टेस्ट लागतात आणि करायला देखील सोपे आहेत. त्यासाठी मी 1 किलो आपली हरभरा डाळ घेतली आहे आणि त्याला चांगलं स्वच्छ करून घेतली आहे आणि आता आपल्याला ही छान असं बारीक गॅसावरती भाजून घ्यायचं आहे. तर मी स्टीलची कढई घेतली आणि आता ही डाळ छान भाजून घेणार आहे. आपल्याला ही डाळ भाजायला 20 मिनिटं तरी लागणार आहेत आणि ही बारीक गॅसावरती भाजून घ्यायचं म्हणजे खाली अजिबात लागणार नाही आणि सतत असं आपला चमचा फिरवत राहायचं. कारण असं केल्यामुळं एकतर आपली डाळ लवकर भाजते, दुसरं म्हणाल तर खाली लागत नाही. तर 20 मिनिटाचा टायमिंग सेट करून ही डाळ आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे. तर आपली ही डाळ चांगली भाजायला आली आहे. बघू शकता. सतत मी चमचा फिरवत असल्यामुळे अजिबात खाली लागत नाही आहे आणि स्टीलची कढई आहे त्यामुळे अजून काळजी घ्यायला हवी. पण स्टीलच्या कढईमध्ये लवकर भाजून येते त्यामुळे मी स्टीलची कढई घेतली आहे. तर तुम्ही कोणतीही घेऊ शकता पण एवढं काळजी घ्या की सतत चमचा फिरवला पाहिजे. तर मला ही डाळ भाजायला 20 मिनिटं इतका टायमिंग झाला आहे. मी कढई खाली उतरली आणि आता बघू शकता डाळ पण छान भाजली गेली आहे आणि थोडीशी आता थंड होऊ द्यायचं आणि गिरणीमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक केला तरी काही हरकत नाही आणि एकदम बारीक असं दळा. तर इकडं मी तगार बनवत आहे. जसं की साखरेपासूनच साखर बनवायची आहे. त्यासाठी मी 1 किलो साखर घेतली आहे आणि 1 ग्लास पाणी ओतून त्याचा आता पाक झाला आहे. आता हा पाक आपल्याला पूर्णपणे आटवायचं. जोपर्यंत साखर होत नाही तोपर्यंत हा चमचा फिरवत राहायचं. आणि ही तगार बनवायला आपल्याला 10 ते 15 मिनटं वेळ लागतो. पण घरी जर ही तगार केला तर एक तर स्वस्तामध्ये होते आणि दुसरं म्हणाल तर टेस्टमध्येही फरक पडतो. बाहेर देखील विकत मिळते पण थोडी महाग असते. घरी केला की स्वस्तमध्ये होते. पण 1 किलोमध्ये 1 ग्लास पाणी ओतला की आपली ही तगार होते. पण सतत असं चमचा फिरवायचं नॉनस्टॉप. कारण थोडं जरी चमचा सोडला ना ते मग घट व्हायला बघते. मग आपल्याला नंतर मुश्किल जातं. त्यासाठी सतत फिरवत राहायचं. आणि बघू शकता आता पूर्णपणे पाकाचं आता साखर व्हायला आली आहे. त्यासाठी आपल्याला सतत हा चमचा फिरवत राहायला पाहिजे आणि ही तगार व्हायला आपल्याला 10 ते 15 मिनटं वेळ लागतो. चितळेंचं हेच तर सिक्रेट आहे. त्यांनी अशा पद्धतीने लाडू करतात त्यामुळे चवीलाही फरक पडतो आणि करायलाही सोपं आहे. पण जेव्हा आपण विकत घ्यायला जातो तेव्हा मात्र पैसे जास्त द्यावे लागतात आणि लाडू मात्र मोजून घ्यावे लागतात. पण त्याच पैशाने जर घरी केलं तर पैसेही उरतात आणि लाडू म्हणाल तर सगळी पोट भरून खातील इतके लाडू होतात. इकडं आपली तगारसुद्धा व्हायला आली आहे. पण थोडीशी गरम असल्यामुळे चमचा सतत फिरून घ्यावा लागतो. कारण तसंच जर सोडला तर मग ती साखर एकदम घट्ट होते. मात्र तगार व्हायला मुश्किल जातं. त्यासाठी जोपर्यंत पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत आपला हा चमचा सतत फिरून घ्यायचं. ही तगार व्हायला आता 2 ते 3 मिनिटामध्ये होऊन जाते. कारण जसं थंड होतं ना, तशी आपलं साखर बनत जाते. पण त्यासाठी हा चमचा सतत फिरून घ्यायचं. ही काळजी मात्र नक्की घ्या. कारण हेच तर आहे ह्याच्यामधलं महत्त्व. थोडीशी मेहनत जास्त आहे, पण टेस्टला म्हणाल तर खूप भारी आहे. कुणाला प्रश्नही पडला असेल, तगार म्हणजे काय? तर साखरेपासूनच साखर बनते, पण दाणेदार बनते आणि ह्याची चव देखील थोडी वेगळी आहे. कारण आपली नॉर्मल साखर ही थोडीशी गोड असते आणि ही तगार करून घेतला की ते गोड पण थोडं कमी होतं आणि पदार्थाला एक वेगळी टेस्ट येते. त्यामुळेच तर चितळेच्या हर एक मिठाई एकदम फेमस असते. तर त्याने अशा प्रकारे करतात म्हणून. तर मी 1 किलो इतकं हरभऱ्याचं डाळीचं पीठ घेतली आहे, जी आपण आधी डाळ भाजलेली होती. त्यानंतर मी 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम डिंक इतका मी घेतले आणि इलायची घेतली मी माझ्या अंदाजावरती. पावणा किलो इतकं घरचं साजूक तूप घेतले आणि 1 किलोचं प्रमाणानं आपण ही तगार घेतली आहे. तर आपल्याला 1 किलोचे लाडू बनवायचे असतील तर हे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. प्रमाण जर बरोबर असेल ना, तर लाडू आपले एकदम चांगले होतात. तर 1 किलोचं प्रमाण मी इतकं घेतली आहे. तर तुम्ही देखील ह्या अंदाजावरती घ्या, म्हणजे आपले लाडू चुकत नाहीत. तर गॅसवरती आता मी कढई ठेवली आहे आणि आता कढई थोडीशी मोठी आणि जाड असू दे, म्हणजे आपलं खाली पीठ लागणार नाही आणि परतून घ्यायलाही सोपं जाईल. तर सुरुवातीला मी 4 चमचे इतकं तूप घालत आहे आणि सुरुवातीला थोडंसं तूप घालायचं आहे, जास्त नाही. नंतर आपल्याला परतून घ्यायला पीठ आहे ते मुश्किल जातं. तर मी 4 चमचे इतकं मी घातले आहे आणि आता मी घालत आहे बेसन आणि बेसन देखील मी थोडंसं घालते, मग बाकीचं सगळं घालून घेते.
असं केल्यामुळे आपल्याला बेसन परतून घ्यायलाही सोपं जातं आणि आपलं बेसन आहे ते खूप लवकर भाजतं. त्यासाठी सुरुवातीला थोडं घालायचं, नंतर एकदम घालायचं. आणि हे बेसन भाजायला देखील आपल्याला 20 मिनिटाचा टायमिंग आहे तो सेट करून ठेवायचं. कारण आपलं पीठ म्हणजे आधीच डाळ भाजलेली आहे, त्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. पण बारीक गॅस असल्यामुळे टाईम लागतो आणि हे बारीक गॅसावरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे, खास करून तुपामध्ये. आणि तूप हे थोडं-थोडं घालूनच आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी 1 किलोचं प्रमाण घेतली आहे आणि आता पूर्ण बेसन मी छान असं तुपात परतून घेते आणि जसं लागत राहतं तसं मी हे तूप घालत जाते. पण आपल्याला हे बारीक गॅसावरतीच भाजून घ्यायचं आहे, म्हणून थोडासा टाईम लागतो, बाकी काही नाही. तर चला बेसन चांगलं भाजून घेऊया आणि डाळ भाजली गेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर हलक्यावर असं परतून घ्यायचं आहे आणि थोडं-थोडं तुपावरतीच हे भाजून घ्यायचं. तर सुरुवातीला मी 4 चमचे इतकं तूप घातली आणि आता आता मी 1 वाटी इतकं तूप ह्याच्यामध्ये घातली आहे आणि आता चांगलं याला परतून घ्यायचं आणि असंच आपल्याला थोडं-थोडं घालत जायचं आहे, एकदम नाही. तर बेसनच्या लाडूला असं थोडं-थोडं करूनच आपल्याला जर लाडू केला तर अंदाज चुकत नाही. ही काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे आणि बिघडतसुद्धा नाही. त्यामुळे थोडं-थोडं घातलेलं केव्हाही चांगलं. तर आता हे बेसन आपल्याला 5 मिनटं इतकं भाजून घ्यायचं. मग त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्यांदा हे तूप घालायचं आहे. असं टाईम सेट करून घातला की आपलं व्यवस्थित तूप पडतं देखील आणि बेसन देखील छान भाजून येतं. तर जसं आपलं बेसन भाजत आहे ना, तसं कलर देखील वेगळा सोडत आहे आणि ही तूप जास्त करून आपलं तिसऱ्यांदा घातली आहे, त्यामुळे आता आपल्याला लागणार नाही. आता ह्यावरती हे सगळं बेसन चांगलं भाजून घ्यायचं. जोपर्यंत आपलं हे तूप पूर्णपणे सुटत नाही भाजल्यानंतर, तोपर्यंत ते बेसन छान भाजून घ्यायचं. तर सगळीकडे असं एकजीव करून घेऊया. सतत आपल्याला हा चमचा फिरून घ्यायचा, म्हणजे खाली लागणार देखील नाही. कारण आपलं बेसन आता बऱ्यापैकी भाजलं आहे. आता फक्त थोडंसं तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 20 मिनिटं इतका टाईम लागतो. त्यामुळे ह्या टाईमवर जर गेला तर एकदम व्यवस्थित होतं. तर सगळं बेसन माझं छानपैकी भाजून झालं आहे. आता हे बेसन चांगल्यापैकी भाजून आलं आहे आणि टायमिंगनं बघितला तर माझी 20 मिनिटं देखील झाली होती. तर अशा प्रकारे हे बेसन झालं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडं पाणी शिंपडत आहे आणि असं पाणी शिंपडल्यामुळे आपलं बेसन आहे ते दाणेदार होतं आणि त्यामुळेच आपले लाडू देखील एकदम चितळेसारखे होतात. तर हेच तर आहे या लाडवामधलं वैशिष्ट्य. ह्या पद्धतीनं जर केला तर असे चितळे बंधूसारखे लाडू होतात. तर चला मी बेसन छान परतून घेते, कारण पाणी घातल्यामुळे ते पूर्ण पाणी त्याच्यामध्ये मुरलं पाहिजे आणि तूप निघलं पाहिजे इतकं त्याला परतून घ्यायचं. हे बेसन माझं भाजून झालं आहे आणि पाणी शिंपडल्यामुळे हलकं आणि दाणेदार झालं आहे. यामुळेच तर आपले हे लाडू चितळे बंधूसारखे होतात. तर ही काळजी घ्या, ह्या टिप्स वापरा. तर चला, तर हे बेसन भाजलेलं आहे ते मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते, कारण आपल्याला हे थंड व्हायची देखील वाट बघायची आहे. पण त्याच्या आधी आपल्याला बाकीचं साहित्य आहे ते देखील तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर असं थंड होण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं वेळ लागतो. त्या 10 ते 15 मिनटात आपल्याला बाकीची तयारी करत आहे. आता आपल्याला थोडंसं तूप घेतली आणि त्याच्यामध्ये आता मी डिंक तळून घेत आहे आणि हा डिंक मी 50 ग्रॅम इतका घेतली आहे. पण डिंक मात्र चांगलं तुपामध्ये परतून घ्या, एकदम छान फुलला पाहिजे. या कलरवरती तुम्हाला हा डिंक छान तळून घ्यायचा आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये तळत आहे काजू आणि बदाम. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 1 चमचा इतकं तूप घालायचं आहे आणि हे देखील छान तळून घ्यायचं. कारण काजू आणि बदामची जर पावडर करून घातला की सगळ्यांच्या पोटामध्ये जाते आणि जर वर लावला तर मुलं काही फेकतात देखील काढून. त्यासाठी असं जर केला तर कुणाला कळणार देखील नाही की त्याच्यामध्ये काजू आणि बदाम आहेत. आपलं भाजलेलं बेसन देखील छान थंड झालं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचे आहे तगार. गरम असतेवेळी अजिबात घालायचं नाही, थोडं थंड झाल्यावरच घालायचं आहे. तर आता मी घालत आहे याच्यामध्ये 1 किलोच्या अंदाजवरती मी ही तगार करून घेतली आहे. याच्यामधली मी पावणा किलो इतकी मी तगार ह्याच्यामध्ये घातली आहे. तर 1 किलोमध्ये पावणा किलो तगार म्हणजे एकदम बरोबर होतं. तर किलोला किलो जर घातला तर एकदमच गोड होतं. त्यासाठी आपल्याला पावणा किलो इतकी तगार घाला आणि आता हे चांगलं एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळीकडे ही साखर लागली पाहिजे आणि दोन्ही हातांनी केला की लवकर देखील होतं. हे लाडू खातेवेळी तुम्हाला कंदी पेढ्याची आठवण नक्कीच येते, कारण त्या चवीमध्ये आणि ह्या लाडामध्ये काही फरक नाही. त्यामुळेच तर हे चितळेचे लाडू फेमस आहेत. तर आता मी ह्याच्यामध्ये घातलं भाजलेले जे आपले काजू बदाम होते ते मी मिक्सरला थोडंसं जाडसर मी वाटून घेतली आहे, म्हणजे जास्त पण बारीक नाही. त्यानंतर मी हा तळलेला डिंक आहे तो देखील मी मिक्सरला असं फिरून घेतलं आहे थोडंसं
आणि आता हे सगळं एकजीव करून घेत आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातली थोडंसं मीठ आणि इलायची पावडर. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि सगळीकडं सगळं लागलं पाहिजे इतकं आपलं दोन्ही हातांच्या मदतीनं एकजीव करून घेऊया, म्हणजे लवकरही होतं. आणि आपल्याला तगारपासून ते लाडू करीपर्यंत म्हणाल तर 2 तास ते 2.5 तास वेळ लागतो. पण आपल्याला उद्या जर लाडू करायचं असतील तर आज आपण तगार केलं तर लाडू करायला सोपं देखील होतं. दोन्ही हाताच्या मदतीनं जर एकजीव केला तर लवकरही होतं आणि सगळीकडं सगळं लागतं देखील. तर हे मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी तयार आहे. बघू शकता किती मस्त असं दिसत आहे आणि आपले लाडू आता जसं वळाल तसं वळतात देखील. तर मी तुम्हाला दाखवत आहे की आपण लाडू वळल्यानंतर त्याला कसं गोल करायचं आणि आपला लाडू शायनिंग कसा द्यावा त्यासाठी आपल्याला एक हाताने असं लाडू वळायचं, त्याच्यानंतर दोन्ही हाताने असं त्याला गोल करायचं आणि त्यानंतर आपल्याला असं एक हातानं त्याला असं गोल फिरवायचं. त्यामुळे लाडूला एकदम शायनिंग पण येतं, म्हणजे बघितल्यावरच खावं. तर चितळेमध्ये हाच तर प्रकार आहे. एक तर कलर आणि दुसरं टेस्ट दोन्ही येण्यासाठी त्यांनी डिंक, काजू बदामची पावडर त्यासोबत साखरेच्या जागेला त्यांनी तगार वापरले. त्यामुळे दिसायला आणि खायला काहीतरी वेगळं नक्कीच आहे. तर या दिवाळीला स्पेशल म्हणून हे लाडू झालेच पाहिजे. करायला देखील सोपे आहेत, टेस्ट म्हणाल तर भारी आणि दिसायला देखील छान. जे कोणी पहिल्यांदा खातील ते तारीफ नक्कीच करतील, नाहीतर असंही विचारतील, बाहेरून तर नाही आणलाय? खरं सांगते, नक्की करा. आणि माझे 1 किलोचे लाडू इतके झाले आहेत. बघायला जितके भारी दिसतात, खायलाही टेस्टी आणि खातेवेळी मात्र कंदी पेढ्याची आठवण नक्कीच येणार. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.